डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यावेळच्या आपल्या नेत्यांनी विचारलं, बाबासाहेबांचं ऐकलं नाही या देशामध्ये, मंडळावर लागू नाही झाला. अरे त्या महामानवानं 340व्या कलमासाठी राजीनामा दिला. आमच्या ओबीसीला काही सुद्धा माहिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूताछूतपणा पाळला गेला, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली, ज्यांना मानवतेची हीन वागणूक दिली, त्या माणसांना तुम्ही रिझर्वेशन दिलं, आम्ही मान्य केलं. पण गावगाड्यातल्या माळ्याला, साड्याला, कोळ्याला, तेल्याला, हटकऱ्याला, धनगराला, भोयाला, वंजराला, बंजाराला तुम्ही का आरक्षण देताय बाबासाहेब? या बलुतेदारांना का आरक्षण देताय? सोनाऱ्याला तुम्ही आरक्षण का देताय? सुताराला, पंचाळाला कशासाठी आरक्षण देताय? माझा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याच्या सभागृहासमोर बोलले. काय बोलले? गावातल्या अस्पृश्यांना मी कायद्यानं रिझर्वेशन दिलंय, मी केंद्रीय सूचीमध्ये टाकलंय, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स मध्ये टाकलंय. पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी बेरड रामोशी राहतोय, मेंढपाळ राहतोय, बंजारा भटकंतीचं लमान तांड्यावर काम करणारा बंजारा राहतोय, कुठेतरी आता ऊस तोडत नाहीत, पहिले काहीतरी वेगळंच काम करत बंजारी आमचे, ही भटकंतीची कामं करते. या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय, विकासाच्या प्रक्रियेत आणायचंय. त्यांना सुद्धा या भारताचे नागरिक म्हणून सन्मानाची, इज्जतीची वागणूक द्यायची आहे, म्हणून मी ओबीसींना आरक्षण देतोय.